नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा जिल्ह्यातील 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांची कोरेगावात नियुक्ती। सखाराम बिराजदार मसवडचे प्रभारी अधिकारी। सातारा जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या 6 अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बुधवारी केल्या आहेत। या संबंधीचे आदेश रात्री 8 वाजता काढण्यात आले आहेत। प्रशांत बधे यांची कोरेगावात नियुक्ती करण्यात आली आहे, तर सखाराम बिराजदार मसवडचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रशांत बधे हे गेले 6 महिन्यांपासून उमरज येथे कार्यरत होते। सखाराम बिराजदार यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी कोरेगावात पदभार स्वीकारला होता। गेले वर्षभरात त्यांनी चांगली कामगिरी करत कोरेगाव पोलीस ठाण्याचा नावलौकिक वाढवला होता। त्यांची आता मसवड पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे स्पष्ट निर्देश। कोरेगाव नगरपंचायतीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे नगरविकास विभागाला आदेश। रमेश उबाळे यांची माहिती। कोरेगाव नगरपंचायतीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी आपण केलेल्या तक्रारीवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये बुधवारी दुपारी 1 वाजता उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली। त्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने दोन्ही बाजू जाणून घेण्यात आल्या। तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने नगरविकास विभागाला 8 दिवसात चौकशी करण्याचे निर्देश दानवे यांनी स्पष्ट शब्दात दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिली। नगरपंचायतीमधील गैरव्यवहाराची चौकशीच्या मागणीसाठी रमेश उबाळे यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते। दिनांक 21 जानेवारी रोजी कोरेगाव दौऱ्यात अंबादास दानवे यांनी आंदोलनस्थळी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या समवेत भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली होती। मुंबईत व्यापक बैठक घेऊन चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दानवे यांनी दिली होती। तदनंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते। बुधवारी दुपारी विधान भवनातील आपल्या दालनामध्ये दानवे यांनी बैठक बोलावली होती। नगरविकास विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, कक्ष अधिकारी विलास धायजे, खाजगी सचिव आनंद रामटेके, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया खाडगे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते। माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत बर्गे, गणेश धनावडे, प्रीतम बर्गे, दिनेश सनस, मुकुंद पवार व कार्यकर्ते उपस्थित होते। दानवे यांनी तक्रारदारांची बाजू जाणून घेतली। तदनंतर अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेतले। तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने नगरविकास विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना 8 दिवसात संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दानवे यांनी दिले आहेत, असेही रमेश उबाळे यांनी निदर्शनास आणून दिले। स्वर्गीय शंकरराव जगताप यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता। आदरणीय स्वर्गीय शंकरराव जगताप यांचे ऋण कोरेगाव तालुका कदापि विसरू शकणार नाही। डॉक्टर इंद्रजित देशमुख। आयुष्यामध्ये खरे बोलणे हे प्रामाणिकपणाचे लक्षण आहे। खरे हे विजयी व सूर्यप्रकाशा एवढे निखळ व स्वच्छ असते। कोरेगाव तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ज्यांचा आपण गौरवाने उल्लेख करतो ते आदरणीय स्वर्गीय शंकरराव जगताप हे सामान्य जनतेचे खरेखुरे नेतृत्व होते, ज्यांनी आयुष्यभर खऱ्याची साथ केली। त्यांनी कार्यकर्ते घडवले आणि भावी पिढी संस्कारक्षम केली। त्यांचे ऋण कोरेगाव तालुका कदापि विसरू शकणार नाही, असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते निवृत्त सनदी अधिकारी डॉक्टर इंद्रजित देशमुख यांनी काढले। महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकरराव जगताप यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त कोरेगावच्या माहेश्वरी भवनमध्ये बुधवारी सकाळी 10 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी संवाद साधताना डॉक्टर देशमुख बोलत होते। अध्यक्षस्थानी कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुनीताताई जगताप या होत्या। व्यासपीठावर उपाध्यक्ष भीमराव पाटील, खजिनदार दत्तात्रय महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून स्वर्गीय शंकरराव जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। ॲडव्होकेट सुनीताताई जगताप यांनी स्वर्गीय शंकरराव जगताप यांच्या आयुष्याचे पैलू उलगडले। कोरेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेल्या अण्णांनी सर्वसमावेशक राजकारण केले, वंचित घटकांना सत्तेच्या पदावर बसवले आणि चांगला समाज घडवला। कोरेगाव तालुक्याला त्यांची आठवण कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले। भीमराव पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये कोरेगाव तालुक्याचा विकास हा शंकरराव जगताप यांच्या दूरदृष्टीने होत असल्याचे सांगितले। त्यांनी गोरगरिबांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली, असे सांगत त्यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। दत्तात्रय महाजन यांनी आभार मानले।
एकंबे परिसरातील शेती पाण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवा. ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची मागणी. सातारच्या सिंचन विभागात मांडले ठाण. धोमडाव्या कालवा फुटल्याने कोरेगाव तालुक्यातील रोटेशन अगोदरच लांबले आहे. आता देखील पाणी लवकरात लवकर मिळणे अवघड बनले आहे. जलसंपदा विभागाने तातडीने पाणी उपलब्ध करून देऊन एकंबेसह पंचक्रोशीचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी करत ग्रामपंचायत सदस्य केतन चव्हाण, संतोष अण्णा चव्हाण, नाना ताटे, विशाल चव्हाण, विजयराव चव्हाण, दत्तात्रय भोसले, राहुल चव्हाण, विठ्ठल शिंदे, पोलीस पाटील विकास शिंदे, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सातारच्या सिंचन विभागात ठाण मांडले. कार्यकारी अभियंता यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन तरी तूर्त दिले आहे. एकंबे येथील शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कृष्णनगर येथील सिंचन भवनामध्ये सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन पाण्याची मागणी केली. कालवा सातत्याने फुटत आहे, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही केली जावी, अन्यथा हातात आलेली पिके वाळून जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.